शिक्षणाची ओढ नव्हती, मुळात काहीतरी मी देते याची ओढ होती. म्हणजे बिस्किट देते, काहीतरी खायला देते वगैरे. मग मला वाटलं पोटासाठी जगतात तर आपण यांना फक्त पोटायचंच द्यायचं, काही दिवस आपण त्यांना पोट भरेल असं काहीतरी द्यायचं. मग रोज काही ना काही घेऊन जायची, रोज तर तो वेळ माझी वाट बघत राहायची. असं करत करत आमचे 1-2 वर्ष म्हणजे एखादी वर्ष आमचं असं निघून गेलं. मग लक्षात आलं की यांना शिकायची गोडी आहे, पण कदाचित त्यांचं पोट यांना शिक्षण मारते. मग हळूहळू त्यांच्यामधून एक रुटीन तयार झालं की त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये एक छान म्हणजे बॉन्ड तयार झाला. आणि बॉन्ड तयार झाल्यानंतर मग मुलांना म्हटलं की तुम्हाला शिकायचं आहे का? तर ते म्हणाले हो शिकायचं आहे, पण आई वडील शिकू देत नाही. मग आई वडिलांना विचारलं नेमकं कुठचे. आता सुरुवातीला 1 वर्ष गेलं मला त्यांना विचारता की नेमकं कुठून आलं. मग त्यांनी सांगितलं मी विदर्भातून आलो. मग मी काही दिवसांनी विदर्भात गेली, एक 8-10 दिवसांनी वगैरे. मग त्यांच्या विदर्भात त्यांच्या गावात माहिती काढली की नेमकी ही मुलं काय करतात. मग तिथे लक्षात आलं की ही शाळेत दाखल आहे, शाळेमध्ये दाखल ठेवतायत त्यांना, पण दाखल करताना ती शाळेत जातच नाही. म्हणजे टीचरला पण गरज नाहीये ती मुलं शाळेत यावं, फक्त पट्टावर ठेवतायत. आणि ही मुलं कंटिन्यू 12ही महिने फक्त ही भीक मागतायत.